सकाळच्या घाई गडबडीमध्ये अतिशय हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता बनवायचा असेल तर तुमच्यासाठी ही रेसिपी आहे। अतिशय जाळीदार अशी आंबोळी तुम्ही दोन साहित्यांचा वापर करून घरच्या घरी बनवू शकता। तांदळाच्या पिठाचे डोसे हे दिसायला जितके सुंदर आहेत, चवीला तितकेच अप्रतिम तयार होतात। मस्ट ट्राय। नाश्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे 2 ग्लास इतके रॅशनचे तांदूळ घेतले आहेत। तांदूळ शक्यतो आपल्या जुना घ्यायचं, कोणताही तांदूळ घेऊ शकता। आता आपल्या तांदळामध्ये अर्धा ग्लास इतके आपल्या चणा डाळ ॲड करायची, जेणेकरून नाश्ता लवकर फर्मेंटेशन होतं। आता छानपैकी पाणी टाकून हे सर्वप्रथम आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तांदूळ मंडळी स्वच्छ धुवून छान प्रकारे त्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करायचं, बाउल प्लेटने कव्हर करून देऊन 2 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। हे बघा 2 तासानंतर मी प्लेट काढून दिलेली आहे। तांदूळ आणि डाळ व्यवस्थितपणे भिजली गेलेली आहे। आता तुम्ही हवं असेल तर 4 तासासाठी देखील तुमच्याकडे वेळ असेल तर डाळ तांदूळ भिजवू शकता। हे बघा छानपैकी मिक्सर जारमध्ये टाकून डाळ तांदूळ त्यामध्ये थोडंसं अगदी पाणी ॲड केलेलं आहे आणि हे बारीकसर असं आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने एकदम स्मूथ आपल्याला पेस्ट तयार करायची, ना तर जास्त पातळ ना तर जास्त घट्ट। या पद्धतीने बॅटर आपल्याला संपूर्ण वाटून घ्यायचं आहे। छान प्रकारे सर्वप्रथम मिक्स आउट करून घ्यायचं आहे। हे बघा सर्व बॅटर व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलेलं आहे। या पद्धतीने एकदम स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। आता हे बॅटर आपल्या प्लेटने कव्हर करून देऊन रात्रभरासाठी साईडला ठेवायचं आहे। हे बघा मंडळी 7 ते 8 तासानंतर तुम्ही पाहू शकता बॅटर बघा एकदम व्यवस्थितपणे फर्मेंट झालेलं आहे। हे बघा एकदम परफेक्टली बॅटर गरमी असल्याकारण लवकर फर्मेंट झालेलं आहे। बॅटर जितकं चांगल्या प्रकारे आंबेल डोसे तितकेच तुमचे जाळीदार तयार होतील। सो बॅटर सर्वप्रथम आपल्याला मिक्स आउट करून घ्यायचं आहे। बॅटर मिक्स करून घेतलं की ह्यामध्ये आपल्याला छान प्रकारे चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि पुन्हा हे छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे। आता मंडळी मी इथे उत्तप्पा टाईप डोसे बनवणार आहे। जर तुम्हाला पातळ डोसे हवे असेल बॅटरमध्ये थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता। डोसे तयार करण्यासाठी आता सर्वप्रथम आपल्या हाय फ्लेमवरती आपल्या तवा ठेवून तव्यामध्ये थोडंसं तेल अप्लाय करायचं आणि छानपैकी तव्याच्या सेंटरला 2 चमच इतकं आपल्याला या पद्धतीने बॅटर टाकायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने या पद्धतीने स्प्रेड करायचं आहे। डोसा बघा मंडळी ज्या पद्धतीने कुक व्हायला लागेल त्या पद्धतीने लगेच यावरती बबल्स यायला लागतात। नंतर डोसा सुकायला लागलं की छान प्रकारे साईडने तेल सोडायचं आणि 1 मिनिटानंतर डोसा टर्न करायचा आहे। आणखी खालच्या साईडने छानपैकी अर्धा मिनिटाकरता डोसा कुक करायचा आहे। आलटी पालटी करत छानपैकी 2 मिनिटाकरता मी डोसा इथे कुक करून घेतलेला आहे। एकदम जाळीदार आणि एकदम सुपर सॉफ्ट डोसा तयार आहे। तुम्ही देखील ट्राय करून बघा। सो मंडळी याच पद्धतीने आणखीन एक आंबोळी म्हणजे डोसा तयार करून दाखवणार। सर्वप्रथम तेल स्प्रेड करायचं आहे, बॅटर टाकून छानपैकी हलक्या हाताने ते स्प्रेड करायचं आहे। एकदम सुंदर डोसे तयार होतात। तुम्हाला प्रचंड आवडेल। सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय बेस्ट पर्याय आहे। डोसा ड्राय व्हायला लागलं साईडने तेल सोडायचं, टर्न करायचं आहे। सो मंडळी सेकंड डोसा देखील रेडी झाले, प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। नक्की मंडळी हा डिलिशियस नाश्ता ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडतील। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाते आणि हे पाहू शकता अतिशय जाळीदार आणि एकदम सुपर सॉफ्ट नाश्ता तयार होतो। अगदी कोणीही सहज बनवू शकेल। सो मंडळी व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।